नमस्कार. यशस्वी जीवनाची समरसूत्रे यातला आज आपण 14वा भाग पाहणार आहोत. आज तारीख 22 मे 2020. समर्थांनी नेतृत्व गुणासंबंधी जे विवेचन केलेलं आहे त्याचा आपण या भागामध्ये मागोवा घेणार आहोत. जीवनामध्ये अनेक क्षेत्र आहेत आणि त्या प्रत्येक क्षेत्रात कार्य करणाऱ्या माणसाचं आपण जर पाहिलं तर त्याची इच्छा अशी असते की आपण प्रगती करावी, त्या त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च पदावरती जावं. सत्ताकानामध्ये सत्तास्थानी, उद्योगामध्ये अग्रस्थानी, नोकरीमध्ये वरिष्ठपदी, संघटनेत अध्यक्षपदावर असे त्या आकांक्षेचं स्वरूप असतं. पण अशा नेतृत्वपदी गेल्यानंतर आपल्याला जे हक्क प्राप्त होतात की काही कर्तव्य प्राप्त होतात. त्यामुळं नेतृत्व म्हटल्यानंतर हक्क आणि कर्तव्य या दोन्ही बाजू येतात. आणि दुसरा एक भाग त्यामध्ये येतो की नेतृत्वपदी गेल्यानंतर आपण आपलं स्थान पक्कं करायचं आणि दुसरं आपल्या हा लोकसंग्रह वर्धिष्णू करतानाच आपल्याला साथ संगत देणारी कार्यकर्ते म्हणतो. म्हणजे त्याला व्यापक अर्थ आहे की एखाद्या फॅक्टरीमध्ये खालचे लोक असतील, म्हणजे वर्क्स मॅनेजर, फोरमन, सुपरवायझर अशा ओळी नसेल, अशा दुय्यम नेतृत्वाची फळी निर्माण करायची, तिय्यम नेतृत्वाची फळी निर्माण करायची आणि मग यांचं अभिसरण, ज्याला आपण अलीकडे मोबिलिटी म्हणतो, अपवर्ड मोबिलिटी, याला आपण चालना द्यायची. आणि मग असं जर केलं तर आपोआपच एकूण संघटना, तो उद्योग, तो व्यापार, तो व्यवसाय सुदृढ होऊ शकतो. म्हणजे तुम्ही तुमच्या गुणामुळे नेतृत्वपदी गेलात तरीसुद्धा ही काही पथ्य तुम्हाला पाहायला लागतात आणि त्यात तुम्ही जर कमी पडलात तर मग आपोआपच तुमचं नेतृत्वपदसुद्धा जाऊ शकतं. आणि दुसरा एक भाग त्यात असा आहे की वरच्या पातळीवर जो असेल त्यांनी खालच्या पातळीवरच्या माणसाला वर येण्याची, अपवर्ड मोबिलिटीची संधी द्यायला पाहिजे. असं नाही केलं तर मग त्याला रेल्वेचं उदाहरण देऊन म्हणता येईल की इंजिन पुढे जातं, मग पहिला डबा असतो, दुसरा डबा असतो. प्रत्येक जर पुढं घेत गेला तरच ती रेल्वे सुरळीत चालते. पुढचं जरी इंजिन गेलं आणि डबा पहिला थांबला तर मागचा डबा त्यावरती येऊन आदळेल, त्या मागच्या डबे त्याच्यावरती येऊन आदळेल. म्हणजे किंवा मग काय होईल, मागच्या डब्यामध्ये जर जास्तच गती असली, प्रगतीची गती असली तर तो धक्का मारून पुढचा डबा खाली पडेल. तसंच नेतृत्वाबाबतचं आहे. सहज आपण बघतो की एखादा राजकारणातलं उदाहरण म्हणून म्हणायचं झालं तर एखादा पंचायत समितीत निवडून येतो, पुढच्या वेळेला मग तो जिल्हा परिषदेत जातो, त्याच्या पुढच्या वेळेला कदाचित आमदारकीला उभारतो, मग मंत्रिमंडळात जातो. अशा प्रत्येक वेळा त्यांनी आपल्या खालच्या येणाऱ्या माणसाला, आपल्या दुय्यम कार्यकर्त्याला पुढे जायची संधी दिली पाहिजे. आणि ती जर संधी तुम्ही दिल्या नाहीत तर आपोआपच खालचा माणूस बंडखोरी करून तुमच्यावरती कुरघोडी करू शकतो. आत्ताचं प्रचलित आपण राजकारण बघितलं, आपल्याला अशी अनेक गोष्टी दिसतील की जिथं खालच्या माणसांनी वरच्यांनी संधी दिली नाही म्हणून त्याच्या विरुद्ध बंडखोरी आणि तोच त्या पदावरती विराजमान झाला. समर्थांच्या काळात लोकशाही पद्धत म्हणजे राजसत्ताक पद्धत होती, पण तरीसुद्धा त्याही पद्धतीमध्ये समर्थांचे मार्गदर्शन केले. त्या दोन्हीत, राजसत्ताक पद्धती आजच्या लोकसत्ताक पद्धतीतसुद्धा सारखंच उपयोगी पडणार आहे. दासबोधातल्या 11व्या दशकातील महंत लक्षण या 6व्या समाजात ते मार्गदर्शन आहे. पण शिवाय निस्पृह लक्षण, सत्वगुण अशा अन्य समाजात ते वेगवेगळ्या ठिकाणी आलेलं आहे. तेव्हाचं नेतृत्व सर्वोच्च म्हणजे राजा, त्यांनी कसं वागावं यासंबंधी राजधर्म, क्षात्रधर्म, गचाळ राजा, हुशार राजा या नावाने स्फुटक आव्यासनासुद्धा केलेले आहेत. त्या सर्वांचा परामर्श आपण या प्रकरणामध्ये घेणार आहे. त्यामुळं आजचा भाग थोडा लांबणार आहे असं मला वाटतं. समर्थ म्हणतात, मुलाच्या चालीने चालावे, मुलाचे मनोगत बोलावे, मुलाचे मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे हळूहळू, वर्ता याचा विवेक, राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्यश्लोक करीत जावे. लहान मुलाचं आपण हळूहळू शिकवतो तसं आपल्या खालच्या पातळीच्या लोकांना आपण हळूहळू शिकवायला पाहिजे आणि त्यांना वरच्या पातळीवर आणायचा प्रयत्न केला पाहिजे. तसंच कुणाशी कसं वागावं याचा विवेक ठेवून सर्व लोकांना समाधान वाटेल असं करून त्यांना पुढं आणलं पाहिजे. वेड्याचं वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलू नये, तरीच घडे दिग्विजय निस्पृहासी, मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे, चतुर तो चतुरांग जाणे, इतर ती वेडी.
समर्थ म्हणतात, आपल्याला बोलताना ज्याला नेतृत्व करायचं आहे त्यांनी बोलताना लोकांना दुखवता कामा नये. त्यामध्ये आपल्या बरोबर काम करणाऱ्या अनेक लोक वेगवेगळ्या पातळीवरती असतील. कुणी मंदबुद्धी असतील, कुणी हुशार असतील. पण जो मंदबुद्धी असेल त्याला सुद्धा आपण हिणवू नये. चार चौघावरचा पाणउतारा करण्याचं टाळावं. अनेक वेळा आपण बघतो की ऑफिसमध्ये जे हुशार वरिष्ठ असतात ते खालच्या कनिष्ठाला जर काही बोलायचं असलं, ती खरडपट्टी काढायची असली तर एकट्याला बाजूला घेऊन बोला, चार चौघांचा पाणउतारा करत नाहीत. आणि चतुरांग जे समर्थाने म्हणले ते म्हणजे चारी मार्ग, साम दाम दंड भेद, या सगळ्याचे त्या नेत्याला मार्ग अवलंबायचे कसे हे माहिती असलं पाहिजे. उदंड स्थळी उदंड प्रसंग जाणून करणे यथासांग, प्राणीमात्राचा अंतरंग होऊ न जावे. मनोगत राखो जाता, परस्परे होय अवस्था, मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त ओढून येते. ज्याला नेतृत्व करायचं आहे त्याला संपर्क ठेवावा लागतो, वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागतं, वेगवेगळ्या प्रसंगात जावं लागतं. तेव्हा त्या त्या प्रसंगाला अनुकूल असं आपलं वागणं, बोलणं, वर्तन हे ठेवलं पाहिजे. मग त्यामुळं त्या त्या समुदायाचा, त्या त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या अंतरंगाचा आपण एक भाग बनून जाता. आणि हे जर आपण राखलं नाही तर मग अनावस्था प्रसंग होईल. लोक मनातून आपल्यावरती नाराज होतील आणि व्यवस्था बिघडून जाईल. म्हणून ज्याला लोकांचं मनोगत राखता आलं, लोकांच्या मनासारखं वागलं तर असं मनोगत राखणं सोपं आहे. पण केवळ लोकांच्या इच्छा आपण पुऱ्याही करू शकत नाही. त्याही वेळी आपण का पुरे करू शकलो नाही याचं सबळ कारण, सरळ स्पष्टीकरण जर त्यांना दिलं तर ते त्यांना मान्य होत असतं. म्हणून लोकांना आपलं सांगणं पटेल असा जो वागेल तोच खरा महंत आहे असं समर्थ म्हणतात. आणि असं जर केलं तर सर्वजण त्याच्याबरोबर येत असतात. कांता दृष्टी राखू नये, मनास गोडी चाखू नये, धारिष्ट चळता दाखवू नये मुख आपुले. एकपत्नी व्रत, अतिशय नीतिमान वर्तन हे ज्या कुणाला नेतृत्व करायचं आहे त्याला अतिशय आवश्यक आहे. परस्त्रीचा मोह टाळला पाहिजे. एकपत्नी व्रत श्रीराम हे आपला आदर्श असला पाहिजे. अनेकदा आपण बघतो की अतिशय मोठा नेता असेल, मोठा उद्योजक असेल, एखाद्या स्त्रीविषयक लफड्यामुळे बदनाम जातो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचं मोनिका लेविन्स्की प्रकरण आपल्याला माहीत आहे. म्हणून मन संयमान आपलं असलं पाहिजे. आणि जर मन संयम आपलं सुटलं तर लोकात आपण तोंडसुद्धा दाखवू शकत नाही असा इशारा समर्थ देऊन ठेवतात. आचार भ्रष्ट होऊ नये, दिल्या द्रव्य घेऊ नये, उन्हा शब्द येऊ नये आपणावरी, स्वतंत्रता मोडू नये, निरपेक्षा तोडू नये, परापेक्षा होऊ नये क्षणाक्षणा. आपले उच्चार विचार जेवढे स्वच्छ असतील तेवढीच आपलं प्रत्यक्ष वर्तणूकसुद्धा नीतिनियमाला धरून असली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत अनाचारानं वागता कामू नये. पैशाची अपेक्षा ठेवू नये. म्हणजे रीतसर तुमचं जे काय मोबदला असेल तो अपेक्षा ठेवावी, म्हणजे पगाराची अपेक्षा ठेवावी. पण पगाराशिवाय अन्य मार्गाने पैसे मिळवायची अपेक्षा ठेवू नये. उन्हा शब्द येऊ देऊ नये, म्हणजे आपल्यावर कुणी बोटसुद्धा दाखवू नये इतकं आपलं वर्तन, आपला व्यवहार स्वच्छ असला पाहिजे. आपलं स्वातंत्र्य, आपली स्वतंत्र बुद्धी आणि निर्णय क्षमता ही कधी सोडू नये. आणि कोणाच्याही दबावाला आपण कधी बळी पडू नये ही हिंमत आपण दाखवली पाहिजे. असा एकदा दबावाखाली तुम्ही आलात तर कायमचे तुम्ही बदनामी होऊ लागतात. अनेक या बाबतीमध्ये आपल्याला दिसतं की अनेक लोक असे आल्यामुळे बदनाम झालेत. आयुष्यातनं जे तुम्ही कमवलं होतं त्यातनं पारखे झालेले आहेत. कठीण शब्द बोलू नये, कठीण आज्ञा करू नये, कठीण धीरत्व सोडू नये काही केलं. सर्वाशी बोलताना आपलं भाषा गोड असावी. तोडून बोलणं सोपं असतं, पण असं जर बोलून कोणाला आपण तोडलं तर ते शब्द त्या जिव्हारी लागून राहतात. याकरता कठीण शब्द म्हणजे अपशब्द, त्याला दुखावतील असे शब्द वापरू नयेत. आणि जे असेल ते कठीण आज्ञा करू नये असेही समर्थ आहेत. म्हणजे त्याची कॅपॅसिटी आपल्याला जर माहिती असली तर त्याहून त्याला करायला अशक्य गोष्ट आपण सांगू नये. थोड्याशा परिश्रमाने तो जास्त वाढवू शकेल इथपर्यंत त्याला आज्ञा करायला हरकत नाही.
समजा आपण एखादा वर्कर आपल्याकडे काम करतोय आणि तो रोज एक 50 पाढ काढतोय, तर त्याला तुम्ही 100 पाढ रोज काढायचं सांगू शकत नाही. ते होणार नाही. ती कठीण आज्ञा आहे. तू काहीच करणार नाही. त्यावेळी तो होईल, यार 50 वेळी 60 काढून दाखव, तर तुला मी नक्की कौतुक करेन. तर तो काही प्रयत्न करून तेवढे 60 पाढचं प्रोडक्शन करू शकतो. म्हणून आपण असं त्याला आज्ञा केली पाहिजे. आणि केव्हाही कठीण प्रसंग आला तर त्याच्याकडे पाठ न फिरवता त्याला धीरानं तोंड दिलं पाहिजे. नीच कृती लाजो नये, वैभव होता माजो नये, क्रोधे भरी भरो नये जानपणे, थोरपणे चुको नये, न्याये नीती सांडू नये, अप्रमाण वर्तो नये काही केल्या. माणसं अनेकदा श्रमाला लाजतात. वास्तविक श्रम प्रतिष्ठा ही मोठी आहे. कोणतेही काम करायला माणसाला लाज वाटली नाही पाहिजे. आपल्याकडे संपत्ती आली, वैभव आलं तरी माज करता कामा नये. आपला नम्र स्वभाव सोडता कामा नये. रागावर नियंत्रण असलं पाहिजे. आणि विशेषतः जो राग अनावर झाला तर आपण नको ते करून बसतो आणि पुढे पश्चात्ताप करण्याची पाळी येते. आणि मोठ्या माणसाच्या सुखाकडे कुणी दुर्लक्ष करत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आपलं वर्तन, आपलं बोलणं हे लोकांना कायम गैर वाटणार नाही अशा काळजीपूर्वक केलं पाहिजे. कळल्याविनं बोलू नये, अनुमानी निश्चय करू नये, सांगता दुःख धरू नये मूर्खपणे, सावधपण सोडू नये, व्यापकपणे सांडू नये, कदा सुख मानू नये निसुखपणाचे. आपल्याला जिथलं ज्ञान नाही त्या बाबतीत थापा मारू नयेत. अशा वेळेला आपण स्पष्टपणे सांगू शकतो की हे मला माहीत नाही, माहिती करून घेऊन तुम्हाला सांगेन. नाहीतर मग असं काही ते आमंधपक्या सांगितलं की नंतर मग खुलासे करायची फळ येते. मी तसं बोललो नव्हतो, माझ्या वाक्यात संदर्भ सोडून चुकीचा अर्थ काढलाय. हे आपण रोज टी व्हीवरती बघतो चर्चेमध्ये. पण आता दूरदर्शन टी व्हीमुळे दृकश्राव्य स्वरूपात दाखवायची सोय झाली. त्यामुळे आता तर जास्तच काळजीपूर्वक वागलं पाहिजे. आणि नेत्यानं सदैव सावध आणि सतर्क असलं पाहिजे. आपलीच माणसं असली तरी अजून त्यांना पारखलं पाहिजे. आणि कधीही आळस अंगात येऊ देता कामा नये. दिवसाचे 16-16 तास, 18-18 तास काम करायचा कंटाळा करू नये. मध्यंतरी सहज ह्या विवेचनाच्या ओघात आलं म्हणून सांगतो, शरद पवारांनी काय सांगितलं होतं की ज्याला राजकारण करायचं आहे तिने सकाळी लवकर उठून वेळेवरती तयार व्हायची सवय लावली पाहिजे. स्वतः शरद पवार, इव्हन अजितदादा पवार, म्हणजे व्यक्तिगत उल्लेख आहे पण चांगल्याकरता उल्लेख म्हणून मुद्दाम करतो. सकाळी 7 वाजता येणाऱ्या माणसांना भेटायला पूर्णपणे आवरून तयार असतात. फार कमी लोकांच्याकडं असं आपल्याला बघायला मिळतं. कारण ह्या सगळ्या मंडळींना रात्रीभर उशिरापर्यंत काम करत जागायला लागतं. पण तरी सकाळी 7 वाजता सर आवरून हजर होणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आपण स्वतः किरकोळ काम करत असताना सुद्धा अनेकदा जाऊन दे थोडा उशीर झाला का होतं असं म्हणतो, हे योग्य नाही आहे. जो दुसऱ्याचे अंतर जाणे, देशकाळ प्रसंग जाणे, त्या पुरुषा काय उणे भूमंडळी. समर्थ म्हणा, समाजाच्या मनात काय चाललंय हे जो ओळखून वागेल, कालमान प्रसंग वागून वाग. देश कालमान आणि प्रसंग म्हणजे आपल्या भागात, आपल्या राज्यात, आपल्या देशात काय चाललेलं आहे, काय प्रसंग आहे, लोकांच्या मनात काय भावना आहेत, हे ओळखून जो वागेल त्या माणसाला कधीही आयुष्यामध्ये खाली मान घालायला लागणार नाही, काही कमी पडणार नाही, त्याचं नेतृत्व अबाधित राहील. अनेकदा आपण बघतो की समाज आणि नेते मंडळी यांच्यामध्ये जेव्हा अंतर पडतं तेव्हा मग समाजाच्या मनात काय चाललं यांना नेते मंडळींना पत्ता लागत नाही. किंवा कामगार आणि वर्क्स मॅनेजर किंवा एखादा नोकर आणि त्याचा व्यापारी यांच्यात असं जर अंतर पडलं तर पत्ता लागत नाही. मग बंडाळीचा प्रसंग उद्भवतो. समर्थांचे राखता मन तेथे येती उदंड जन आणि सज्जन आर्जव करीती. ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी, नीती न्याय वाट रोधावी पाषांडांची. ज्याला आपलं प्रभाव क्षेत्र वाढवायचं आहे त्याला आपल्या जो कार्यक्षेत्राचा परिघ आहे त्याच्या बाहेर जायला लागतं. नवीन भागात जाण्यापूर्वी तिथे जे लोक असतील त्यातलं कोण नेता आहे, कोण त्यातला वरिष्ठ आहे, त्याचं मनोगत जाणून
त्याशी आधी संबंध जोडून मग त्या भागात गेलं तर आपोआप इतर सगळे लोक आपल्या मागे येऊ शकतात. जसं राणी मधमाशीच्या मागे इतर सगळ्या मधमाशा येतात, तशा तऱ्हेची चांगली अवस्था आपली होऊ शकते. आणि एकाच्या ओळखीनं दुसरा, दुसऱ्याच्या ओळखीनं तिसरा, अशा तऱ्हेनं आपला लोकसंग्रह वाढवत न्यावा. बुद्धीने बुद्धी बोधावी, म्हणजे आपल्या बुद्धीने आणि विचाराने सर्वांना प्रबोधन करावं, प्रभावित करावं आणि नीतिन्यायाची वागणूक शिकवावी. आणि ह्याला आडवे दुर्जन येत असतील त्यांची वाट धैर्यानं रोखावी. त्यांना योग्य वेळी योग्य मार्गानं सामदाम दंडभेद यातलं योग्य असेल ते वापरून धडा शिकवावा. उपासनेचा मोठा आश्रय उपासनेविण निराश्रय, उदंड केले तरी जेव प्राप्त नाही. हे सर्व करताना परमेश्वराची उपासना चालू ठेवली पाहिजे. कारण दैवम पंचम 80% आपले प्रयत्न असतात, पण 20% शेवटी परमेश्वरी कृपेचा भाग असतो असं समर्थ सांगतात. कारण त्याला तुम्ही परमेश्वर म्हणा, नियती म्हणा, काय वाटेल ते म्हणा, किंवा योगायोग म्हणा, पण हे 20% आवश्यक असतं. म्हणून ती उपासना चालू ठेवायचं समाधान. बहुतची करता हट, तिथे येऊन पडले तट, कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे. कोणत्याही बाबतीत आग्रह एका विशिष्ट मर्यादेपर्यंत धरावा. त्याला अत्याग्रह होऊ नये, त्या मर्यादा तुटेपर्यंत ते टाळू नये, ही समर्थाने मुद्दाम आवर्जून सांगितलेलं आहे. समन्वयाचे मार्गाने आपण ते धरावं. आणि जर एका वेळा अशा वेळेला आपल्याला जर एखादी गोष्ट सोडायला लागली, एखादा हट्ट सोडावा लागला, तर तो जरूर सोडावा. समर्थापाशी बहुतजन, राहिला पाहिजे स्वाभिमान, निश्चय करून या मन लोक असती. उदंड मुले नाना परली, उदंड मुले नाना परी, वडिलांचे मन अवघ्यावरी, तैसी अवघ्यांची चिंता करी महापुरुष. कर्तृत्व माणसाभोवती अनेक लोक गोळा होतात. त्यांची नेत्यांच्यावर जशी निष्ठा असते तशी नेत्याने त्या सर्व समुदायाबद्दल अगत्य धरलं पाहिजे. कुटुंबातील कर्ता पुरुष सगळ्यांच्याबद्दल एकच भावनेनं बघतो, सर्व सारखीच माया करतो, तशीच त्यानं सगळ्यांच्यावर सारखी माया पाहिजे आणि सगळ्यांची सारखीच काळजी घेतली पाहिजे. बहुतजन वास पाहे, वेळेसी तत्काळ उभा राहे, उणाचे कुणे कोणाचे नसाहे, तथा तया पुरुषासे. ज्यास कोणाचे सोसेना, तयाची निष्कांचन वासना, धिक्कारेला धिकारेना तोची महापुरुष. आपल्या माणसाचा अडले म्हणल्यावर त्याच्या पाठीशी उभा राहणारा आणि कोणाची न्यून पडू न देणारा नेता असला की लोक त्याची वाट पाहत राहतात. मला एका आपल्या नेत्याची गोष्ट माहिती आहे. त्याच्या एका आमदाराची आर्थिक परिस्थिती अतिशय साधी होती. आता हे अलीकडे हुडकायला दुर्मिळ आहे, पण तेव्हा आमदारसुद्धा अडचणीत असत. आपल्याला यशवंतराव चव्हाणांची गोष्ट माहिती आहे. ते सचिव असताना राज्याचे काँग्रेस पक्षाचे सचिव असताना त्यांनी लिहिलं एक पत्र उपलब्ध आहे आपल्या पत्नीला वेणुताईंना की पैसे नसतील तर शिवास त्यांच्याकडनं उसने घे, त्यांना मी हप्त्यानं परत करेन. अशा एका आमदाराच्या मुलीच्या वेळेला त्या नेत्याने स्वतः पुढे उभं राहून ते सर्व कार्य शुभकार्य पार पाडून दिलं. तेव्हा अशी नेत्यांनी आपली कार्यकर्ते सांभाळायची पद्धत असते. आणि नेत्यांनी पूर्णपणे पैशाचा मोह सोडला पाहिजे. आपला संयम शांती सोडता कामा नये. मंद हळूहळू चालतो, चपळ कैसा आटपतो, अरबी फिरवणार तो कैसा असावा. हे धकाधकीची तीक्ष्ण बुद्धीची वर्णे, भोळ्या भावार्थे संभ्रमे पडे कैसे घडे. नेत्याची क्षमता सांगताना इथल्यामध्ये घोडेस्वाराचं वर्णन दिलेलं आहे की ज्याला मंद चालणारा घोडा चालवायचं असते त्याला अरबी घोडा कसा आटपणार. म्हणून तो अरबी फिरवणारा आहे अशा तऱ्हेचं आपण स्वार व्हावं. आणि कारण कुठं नेतृत्व करायचं मी ही धकाधकी आणि तीक्ष्ण बुद्धीची कामं आहेत. भोळेपणानं साधेपणानं हे घडणारी गोष्ट नाही. आपल्या लोकासमानेना लोकांचे आपणास मानेना, अवघा विकल्पची मना समाधान कैसे. बहुत दिवस श्रम केला, शेवटी अवघाची व्यर्थ केला, आपणास ठाक्यांना गलबला कोणे करावा. जेव्हा नेत्याचं जनतेला पटत नाही, जनतेचं नेत्याला पटत नाही, तेव्हा गोंधळ निर्माण होतो आणि नेतृत्व शेवटी संपून जातं. कारण शेवटी इतके दिवस केलेले कष्ट त्या एका गोष्टीनं वाया जाऊ शकतात.
म्हणून ज्याला हे जमत नाही त्यांनी या भानगडीत पडू नये असेही समर्थ सांगतात. जाणयाचे सांगता नये सांगायचे नेमच नाही, समजल्याविना काहीच नाही कोणी एक. दीर्घ सूचना अधिकळे सावधपणे तर्क प्रबळे, जाण जाणवणी निवळे येता योग्य. ज्याला काय जाणून घ्यायचे ते विचारता येत नाही, जे सांगायचे ते सांगता येत नाही, काही गोष्ट समजून घेता येत नाही, त्याला नेतृत्व काही अपेक्षा धरणं त्यांनी चूक आहे. मात्र ज्याला आधी कळतं, दीर्घ सूचना म्हणतात, सगळ्यांच्या आधी कळतं, सावधपणानंतर योग्य मार्ग काढतो आणि मग अशा माणसाला नेतृत्व आपोआप प्राप्त होत असतं. कीर्तिरूपे उदंड ख्यात, जाणती लहान थोर समजतं, वेश पाहता शाश्वत एकही नाही. वेशभूषण ते दूषण, कीर्तिभूषण ते भूषण, साळणे विण एक क्षण जाऊच नेते. नेत्याची त्या क्षेत्रात कुठलाही असेल ते कार्य बरीच जसं विस्तारत जातो तसं कीर्ती वाढत जाते, लोक त्याला लहान थोर सगळे मान द्यायला लागतात आणि कार्यरूपांतर ज्ञान असतो. आणि आपण प्रत्यक्ष जरी भेटलो नसलो तरी त्याचा आपण त्याला मान सन्मान देत असतो. अशा वेळेला बाह्य वेशाला फार महत्त्व देऊ नये असं मला सांगतात. 2008 साली भारतातील बॉम्बस्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांना वेशभूषेवरून टीका सहन करायला लागली. मी समज एखाद्या वेशाचा बाळा म्हणले तसा नसावा नसला तरी चालेल, पण छानछुकीचा नसावा असं मला आहे. कारण खरं वेश हे भूषण नाही आहे, तुमची कीर्ती हे तुमचं भूषण हे लक्षात ठेवलं पाहिजे. चण चालणे विण एक क्षण जाऊच नेती. कायम कायम आपण आलेल्या गोष्टींचं विश्लेषण करावं, चालना करावे. बहुत शोधून पाहिले बहुतांच्या मनास आले, तरी मग जाणावे साधले मातकृत्य. अखंड एकांत सेवा अभ्यासाची करीत जावा, काळ सार्थकची लावा जनसहित. आपण सगळ्यांच्या मनामध्ये असो आदर मिळवला म्हणजे आपल्या हातनं काम कार्य यशस्वी झालं असं आपण मानलं पाहिजे. आणि म्हणून काही वेळा अभ्यास करायसाठी आपण एकांतात गेलं पाहिजे आणि काही वेळा लोकांचा असेल तेव्हा त्यांच्या सहकार्यभाग यशस्वी केला पाहिजे. लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, जाणून धरावे जवळे दूरी. अधिकार पतवे कार्य होते, अधिकार नसता व्यर्थ जाते, जाणून शोधावी चित्ते नाना प्रकारे. आपल्या संपर्कात जे जे लोक असतील त्यांचं कर्तृत्व काय आहे, क्षमता काय हे जाणून त्यांना जवळ करावं, कितपत लांब ठेवावं, काय अगदी लांब ठेवावं हे ठरवावं आणि त्याप्रमाणे कार्य त्यांच्या हाती सोपवावं. त्यामुळं त्यांचाही आपोआपच विकास होत जातो आणि त्यामुळं आपल्या कार्याला सुद्धा बळ मिळतं. अनेकदा क्रिकेटच्या टीममध्ये आपण तो बॅटिंग ऑर्डर कशी करावी तेही अशाच पद्धतीचं उदाहरण आहे. अधिकार पाहून कार्य सांगणे, साक्षेप पाहून विश्वास धरणे, आपला मगज राखणे काहीतरी. ते कुणावर काय सोपवायचं याचा आपल्याला अचूक निर्णय घेता आला पाहिजे. महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना देशी. समर्थांच्या उदयातली फार महत्त्वाची ही ओवी आहे. ज्या पद्धतीने समर्थांनी रामदासी संप्रदाय वाढवला, आपल्या शिकवणीमध्ये शिष्य शहाणे केले, त्या शिष्यांनी त्यांचे शिष्य केले आणि असा समर्थ संप्रदाय त्या काळी विस्तारत केला. त्यामुळं समर्थांनी सुमारे 300 शिष्य घडवले असा उल्लेख सापडतो. त्यांच्यामध्ये काही स्त्रिया होत्या, त्यांनाही ते सत्शिष्य बनवलं, त्यांच्या ताब्यात मठ दिले. मिरजेचा मठ आहे तो वेणाबाईंचा मठ आहे. त्यामुळं त्यांना आपण आपल्या अनुयायांना शहाणं करून सोडावं, म्हणजे ते त्याच्या पुढच्या पातळीवरच्या लोकांना सुद्धा खालच्या पातळीवरच्या आणखीन शहाणे करतील. जेथे अखंड नाना चालना तेथे अखंड नाना धारणा, जेथे अखंड राजकारणा मनास आणेती. सृष्टीमध्ये उत्तम गुण तितके चाले निरूपण, निरूपणा विनक्षण रिकामा नाही. आपल्या भोवती खुशमस्कऱ्यांचं स्तुतीपाठकांचं कोंडाळं करून राहू नये. उलट जे आपल्यासमोर विचारी लोक असतील त्यांच्याशी आपण गाठीभेटी घ्याव्या, त्यांच्याशी संपर्क ठेवावा आणि मग त्या चर्चेतनं आपल्यालाही वेगळे विचार, नवीन दिशा प्राप्त होत असते. म्हणजे थोडक्यात असं की कुणाकडे काय गुण आहे तो बघावा, ते संपर्क साधावा आणि त्याचा तो गुण घ्यावा आपल्याकडे. कुठं
जर कोणी काही निरूपण करतलं ते ऐकावं, त्यातनं आपल्याला पाहिजे ते घ्यावं. प्रबंधाची पाठांतरे उत्तरासी संगीत उत्तरे, नेमक बोलता अंतरे निववी सकळांची. आवडी लागली बहुजना, तिथे कोणाचे काही चालेना. दळवट पडीला अनुमाना येईल कैसा. नेत्याला कडे अनेक लोक येत असतात. त्या लोकांशी बोलताना त्याला वेळच्या वेळी योग्य ते उत्तर देता आलं पाहिजे. त्यासाठी पाठांतर हवं, वाचन हवं, हे दोन्ही पाहिजे. आणि अशा वेळेला आपण जर योग्य उत्तर दिलं तर समोरचा मनुष्य समाधानाने परत जात असतो. कुशाग्र बुद्धी पाहिजे. त्या बुद्धीला हे पैलू पाडू शकतो आपण वाचनाने. आवडी लागली बहुजना समर्थ, की जेव्हा तुम्हाला लोकांना तुमचं नेतृत्व आवडायला लागतं तेव्हा कुणाचं काही चालत नाही. कुणी फूट पाडायचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्यामध्ये कधी लोकांच्या आणि त्या नेत्यामध्ये अंतर येत नाही, असं समर्थांना सांगायचं आहे. ऐसा पुरुष धारणेचा, तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. असा गुणसंपन्न नेता असला तर आपल्या मनसामर्थ्याने सर्व क्षेत्रातील लोकांना त्याचा आधार वाटत असतो. आपली कुठलीही अडचण आली तरी आपण याच्याकडे गेल्यानंतर ती सुटेल असा विश्वास वाटत असतो. थोडक्यात ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाने आपल्या भक्तांना आधार दिला, सर्व भक्तांना श्रीरामाचा आधार वाटत असा, तशा तऱ्हेचं बनण्याचा नेत्यांनी प्रयत्न केला पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. परत इथं समर्थ भगवंताच्या अधिष्ठानाचा उल्लेख करतात. तुम्ही जे जे काम कराल त्या त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळायचं असेल तर त्या कामाचा हेतू शुद्ध पाहिजे. अशुद्ध हेतू असला, वाईट हेतू असला तर तुमच्या पाठीला परमेश्वर ही कृपाप्रसाद तुमच्या पाठीशी राहणार नाही. थोडक्यात आपण काम करत असलो तरी मी करता नाही, परमेश्वर माझ्याकडून करून घेतोय, अशा तऱ्हेची अकर्मतेची, निरभिमानाची आपली वृत्ती असणं आवश्यक आहे. त्यामुळं अहंकार आपल्याला कधीही प्राप्त होणार नाही. ऐसा उत्तम गुणी विशेष, तयासी म्हणावे पुरुष, जयाच्या भजने जगदीश तृप्त. असा जो अभिमानरहित, समाज हितासाठी निस्वार्थपणे काम करणारा, दोषरहित व सर्व गुणसंपन्न समाज नेता असतो त्यालाच उत्तम पुरुष म्हणता येतं. त्याचा प्रेम व आत्मीयतेचा अधिकार सर्व जनता जनार्दनावर चालतो असं नाही, तर प्रत्यक्ष जनार्दन म्हणजे अगदी जगदीश्वर सुद्धा अशा पुरुषाने केलेल्या कर्मभक्तीने मनोमन संतुष्ट होतो, असं समर्थांनी सांगितलं. असे लोकोत्तर आणि सर्व नेतृत्व गुण असलेले नेते संपूर्ण जगाच्या इतिहासात फारच कमी सापडते. समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने असा नेता प्रत्यक्ष पाहिला होता. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळा त्यांनी पाठवलेलं एक पत्र उपलब्ध आहे, ज्यामध्ये शिवरायांची त्यांनी स्तुती केलेली आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजीरायांना त्यांनी शिवरायांचा आदर्श कसा समोर ठेवावा यासंबंधी लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे. दोन्ही पत्र अतिशय मोलाची, आपल्याला विषय समजून घ्यायला, आपल्या अंगी ते गुण बांधून घ्यायला अतिशय मोलाचे आहेत. त्या संबंधीचा विचार आपण पुढच्या भागात करणार आहोत, कारण ते अतिशय आपल्याला आवश्यक आहे. समाजाला हे आदर्श जे कालातीत स्वरूपात आहेत, काल होते, आज आहेत, उद्या राहील, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचं अलौकिक गुण आपण जाणून घेणार आहोत. ते पुढच्या भागात. आज आपण इथेच थांबूया, उद्या परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.